नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचे देखील ट्रॅक्टरचा जो क्लच असतो तो क्लच जड जात असेल किंवा हार्ड जात असेल तर त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। अवघ्या 400 रुपयामध्ये आपण जुगाड करून आपला क्लच हा चांगल्या पद्धतीने हलका करू शकतो। तर पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आता नवीन तर चांगल्या पद्धतीने आपल्या ट्रॅक्टरचा क्लच हा चांगल्या पद्धतीने चालत असतो, परंतु वर्ष 2 वर्षानंतर काय होतं, बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या जाणवतात की आपला ट्रॅक्टरचा जो क्लच असतो तो क्लच जास्त प्रमाणामध्ये हार्ड होत असतो। तर याच्यावरती आपण अवघ्या 400 ते 500 रुपयामध्ये आपण जुगाड करू शकतो। जुगाड काय करायचे तर सर्वात प्रथम आपण जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग आपण सुरुवातीला बघून घ्यायची, कशा पद्धतीने स्प्रिंग जर खराब झाली असेल तर स्प्रिंग हे बदलून घ्यायची। दुसरी महत्त्वाची गोष्ट या जागेवरती आपण बघू शकतो की ग्रीस मारण्यासाठी निप्पल आहे, कारण की जर ही जागा जर कोरडी पडली तरी देखील आपल्याला हा समस्या आपल्याला जाणवते। त्यानंतर काय करायचं तर सर्वात महत्त्वाचा भाग तुम्हाला जुगाड दाखवतो, यात आपण हा पार्ट बघू शकता। हा पार्ट सर्वात महत्त्वाचा असतो। हा पार्ट साधारणपणे 400 ते 500 रुपयाला आपल्याला कोणत्या बी ज्या जागेवरती आपल्या ट्रॅक्टरचं सामान मिळतं त्या जागेवरती चांगल्या सोप्या पद्धतीने उपलब्ध होतो। तर हा पार्ट साधारणपणे 400-500 रुपयाला येतो। हा पहिला काढून ठेवायचा आणि हा फिल्टर लावून घ्यायचा, कारण की आपल्याला ही जी सेटिंग आहे ती सेटिंग करता येत नाही, त्यामुळे फिल्टर लावून घेतल्यानंतर आपल्याला क्लच हा चांगल्या पद्धतीने मोकळा जाऊ शकतो। कारण की ह्याच्यामध्ये काय केलं आहे तर जी बी पट्टीची साईज आहे ही साईज जास्त प्रमाणामध्ये मोठी केली, तर साधारणपणे बघा आता सुरुवातीचा जर कंपनीचा जर आपण विचार केला तर इथपर्यंत आपल्याला ती साईज मिळते, तर इथून साधारणपणे 2 इंचापर्यंत आपलं वाढ होते, त्यामुळे क्लच दाबण्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही। आता आपण बघू शकता की एका हाताने देखील आपला क्लच हा खाली दबवतो। तुम्हाला जर आणखी जर मोकळा पाहिजे असेल तर काय करायचं तर ह्याच पट्टीला आपण वेल्डिंग करून खालच्या साईडला आणखी 1 इंच देखील वाढलं तरी पण चालतंय, आणखी चांगल्या पद्धतीने क्लच हा मोकळा होऊ शकतो। परंतु फिटिंग करते वेळेस फिटर करून फिटिंग करून घ्या, कारण की नंतर आपल्याला क्लच प्लेटवरती आपल्याला परिणाम हा दिसून येऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करत असतो। प्रत्येक शेतकऱ्यांना काही समस्या असतील कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला सविस्तर माहिती या चॅनलवरती मिळून जाईल। प्रत्येक विषयावर ट्रॅक्टरचं झालं, शेतीविषयक झालं, ग्राफ्टिंग कलमं झाली, प्रत्येक विषयांवर आपल्याला माहिती देण्यात येईल। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।